शित्तूर वारूंपैकी ढवळेवाडी येथे मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे सावट। शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असणाऱ्या गावांना उद्यानात असणाऱ्या हिंस्र प्राण्याचा होणारा उपद्रव हा नित्याचा ठरलेला आहे। येथील शित्तूर वारूंपैकी ढवळेवाडी या वस्तीवर गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याने ठाण मांडल्याने येथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। याच परिसरात गेल्या 2 वर्षात धनगर समाजातील 2 चिमुकल्या शाळकरी मुलींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या असंख्य शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैशी आणि पाळीव कुत्री याचा बिबट्याने फडशा पाडला असल्याची अनेक उदाहरणे आहेत। अशा प्रकारचे भीतिदायी वातावरण असताना सुद्धा संबंधित विभागाकडून यावर प्रतिबंधात्मक ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। यामध्ये भरीस भर म्हणून पर्यटन वाढीसाठी आता पट्टेरी वाघ सोडण्याचा धडाकाच लावण्यात आला आहे। परिणामी इथल्या स्थानिकांचा जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत शाहूवाडी वन विभागाचे वनपाल सदानंद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता सदर बिबट्याचा रेस्क्यू टीम पाठवून बंदोबस्त केला जाईल असे सांगण्यात आले। पण याकडे लोकप्रतिनिधी, संबंधित वन विभाग, शासन अथवा प्रशासन कोणीही गांभीर्याने पाहायला तयार नाही। त्यामुळे आम्ही जगायचं कसं हा एकमेव सवाल लोकांमधून व्यवस्थेला विचारला जातोय, पण त्याचं समाधानकारक उत्तर मात्र मिळताना दिसत नाही। ढवळेवाडीमध्ये राहणारा ह्या ढवळेवाडीमध्ये वस्तीमध्ये 2 दिवस झाले बिबट्याचा वावर होत आहे। तरी इथल्या माणसांचं जगणं मुश्किल केलं बिबट्यानं। दिवसा ढवळ्या, रात्रीचा दारात आणि प्रत्येकाच्या घराच्या बाजूला वळचणीला येऊन बसतोय। तर माणसाने इथल्या जगायचं कसं? लहान मुलं इथं शाळेत जातात दिवसाची, का शेतात माणसं जातात कामाला, त्यांनी शेतात जायचं कसं? आमचं जिणं आराम केलं या बिबट्यानं। तर ह्याची शासनानं, वन विभागानं तातडीनं दखल घ्यावी। आम्हाला घराच्या बाजूला येऊन बिबट्या बसतोय, तर ते आम्हाला संध्याकाळचं रात्रीचं 5:30च्या नंतर बाहेर पण पडायला होत नाही। त्यामुळं आम्ही इथली वाडी वस्तीतली माणसं, बाया माणूस असतील, गडी माणूस असतील, लहान मुलं असतील, ती घाबरली आता एवढी की ती घरातनं बाहेर पण पडत नाहीत। याची दखल शासनानं, वन विभागानं तातडीनं घ्यावी। मी अशोक रामचंद्र कदम, राहणार ढवळेवाडीचं। ढवळेवाडी परिसरामध्ये ही आमच्या गावची जिल्हा परिषदेची शाळा आहे। त्या शाळेपासून ते 500 ते 600 मीटरच्या अंतरावर बिबट्या काल 9 वाजता म्हणजे घुसण्याचा त्याने प्रयत्न केला। परत आम्ही लोकांना जमवून, आरडाओरडा करून, जमवून फोन वगैरे करून लोकांना बोलवून घेऊन त्याला हुसकवायचा प्रयत्न केला, की थोडी लोकं असल्यामुळे गेला नाही। परत ज्यावेळेला जास्ती पब्लिक जमलं त्यावेळेला त्यानं थोडी पळ काढला। आणखीन त्याच्यानंतर मग तो असा सुळसुळाट बिबट्याचा झाला की इथं ह्या बाजूला त्या बाजूला असा बिबटे कायम वावरतच आहेत। तरी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे, लोक भ्यायला लागले ते। आणि एवढ्या जवळच्या अंतरावर शाळा आहे, शाळेच्या मुलावरती जर 9-10च्या दरम्यान जर एखाद्या वेळेने अटॅक जर झाला तर त्याला जबाबदार वन विभाग असेल, वन विभाग असेल, नंतर त्यांचं कोण असतील ते अधिकारी असतील। आणि जर लोकांना जगणं जर मुश्किल करून ठेवलं तर लोकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात एका कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास पैशाच्या स्वरूपात केली जाणारी तुटपुंजी मदत म्हणजे उपाययोजना ठरू शकते का? पर्यटन वाढवण्यासाठी जर स्थानिकांचा बळी जात असेल तर हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? म्हणजे काय तर पर्यटन तुमचं आणि मरण आमचं। सह्याद्री न्यूजसाठी शिवाजी नांगरे, शित्तूर, वारोण।